हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण मेन इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज बघणार आहोत ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला ह्याच्या पुढे सारख्या येणार आहेत. सो कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत. फर्स्ट कन्सेप्ट आहे आपली कॅपिटल फंड. सो कॅपिटल हा शब्द तुम्ही ह्याच्या आधी पण ऐकलेला आहे. कॅपिटल म्हणजे काय? द ओनर्स फंड्स विच आर इन्व्हेस्टेड इन टू द ओन बिझनेस. सो ओनर स्वतःच्या बिझनेसमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हाच त्याला फक्त कॅपिटल म्हणतात. पण नॉट फॉर प्रॉफिट मध्ये ओनर नसतात. मग तिथे कॅपिटल का असतं? तर कॅपिटल हा शब्द नसतो, त्याला कॅपिटल फंड असं म्हणतात. सो कॅपिटल फंड हा जो फंड आहे हा कोणत्याही म्हणजे त्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं जे मेन पर्पज आहे, ज्याच्यासाठी ते ऑर्गनायझेशन फॉर्म झाली आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी तो फंड वापरला जातो. सो एक्सेस ऑफ टोटल ऍसेट्स ओव्हर टोटल लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल फंड. कॅपिटल कुठे असतं? तुम्हाला कॅपिटलची पोझिशन माहितीये. जर आपण बॅलन्स शीट ड्रॉ केली, इकडे लायबिलिटीज आहेत, इकडे ऍसेट्स आहेत. सगळ्या इथे ऍसेट्स, फिक्स्ड ऍसेट्स, इंटँजिबल, टँजिबल, सगळ्या लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, करंट ऍसेट सगळ्या मेन्शन केल्या जातात. त्याची टोटल घेतली जाते. आता लायबिलिटी साइडचे दोन भाग असतात. पहिला असतो कॅपिटल आणि दुसऱ्या असतात लायबिलिटीज, आउटसाइडर्स लायबिलिटीज, बरोबर. आणि मग ह्याची जी टोटल असते ती ह्या ऍसेट्सच्या टोटलशी आपण मॅच करतो. सो कॅपिटल बेसिकली काय आहे? डिफरन्स बिटवीन टोटल ऍसेट्स अँड टोटल लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल. मग कॅपिटल फंड म्हणतोय आपण इथे, कारण हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. सो कॅपिटल फंडचा अर्थ काय होतो? टोटल ऍसेट्स ओव्हर टोटल लायबिलिटीज, म्हणजेच डिफरन्स बिटवीन टोटल ऍसेट्स अँड टोटल लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल फंड. कॅपिटल फंड मध्ये काय काय येतं? कॅपिटलाइज्ड इन्कम्स, जे सबस्क्रिप्शन फीज आहेत, एंट्रन्स फीज आहेत, मेंबरशिप फीज आहेत, डोनेशन्स आहेत, लिगसीज आहेत, जे काही आपल्याला बाहेरनं फंड्स मिळालेले आहेत ते सगळे फंड्स, प्लस कॅपिटलाइज्ड सरप्लस. सरप्लस म्हणजे काय? बॅलन्स शीट बरोबरच आपण मागच्या वेळेला पाहिलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचं, प्रिपेअर करायचंय. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये जर इन्कम हेवियर असेल एक्सपेंडिचर पेक्षा तर ते सरप्लस असतं, किंवा एक्सपेंडिचर हेवियर असेल इन्कम पेक्षा तर ते डेफिसिट असतं. सो एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस किंवा एक्सेस एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम्स, सरप्लस किंवा डेफिसिट, हे जे दोन्ही आहे हे कुठे आपण ऍड करतो? कॅपिटल फंड मध्ये. त्याला काय म्हणायचं? कॅपिटलाइज्ड सरप्लस. सरप्लस आपण कॅपिटलाइज करतो, डेफिसिट असेल तर डेफिसिट सुद्धा कॅपिटलाइज्डच करतो. सो ते काय ऍड होतं कॅपिटल फंड मध्ये. सो कॅपिटल फंड मध्ये बेसिकली काय काय असतं? बाहेरची इन्कम सगळी जी कॅपिटलाइज केलेली असतील, जी रेव्हेन्यू इन्कम टाईपची नाही आहेत ती सगळी, आणि सरप्लस किंवा डेफिसिट. इफ द ओपनिंग अमाऊंट ऑफ कॅपिटल फंड इज नॉट गिव्हन. आता ओपनिंग अमाऊंट ऑफ कॅपिटल फंड तुम्हाला लागतंच. फर्स्टच इयर असेल, पहिलंच वर्ष असेल त्या ऑर्गनायझेशनचं, तर ओपनिंग कॅपिटल फंड येणार नाही. पण सिन्स दिस इज अ बॅलन्स शीट, इट इज कॅरीड फॉरवर्डेड टू द नेक्स्ट फायनान्शियल इयर. सो जर सेकंड इयर असेल, सेकंड पासून पुढची सगळी इयर्स ना ओपनिंग बॅलन्स शीट असणार, आणि हे सगळे ओपनिंग बॅलन्सेस, लायबिलिटीज, ऍसेट्स, कॅपिटल फंड सगळ्याचे तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेले असतात. सो जेव्हा प्रॉब्लेम देतात त्यावेळेला काय दिलेलं असतं? ओपनिंग बॅलन्स शीट असते आणि रिसीट पेमेंट अकाउंट असतं. सो समजा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग अमाऊंट ऑफ कॅपिटल फंड इज नॉट गिव्हन, जी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आधी लिहायला लागते, प्लस जे काही इतर कॅपिटलाइज्ड इन्कम्स आणि सरप्लस असेल ते घेऊन मग फायनल फिगर आपण आउटर कॉलम मध्ये घेत असतो. ही जर दिली नसेल तर काय करायला लागेल? इट इज कॅल्क्युलेटेड बाय प्रिपेअरिंग द ओपनिंग बॅलन्स शीट. जशी आपण क्लोजिंग बॅलन्स शीट बनवतो तशी एक रफ मध्ये, वर्किंग नोट मध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची. मग ओपनिंग कॅपिटल फंड म्हणजे ओपनिंग ऍसेट्स लेस ओपनिंग लायबिलिटीज या फक्त. सो तुम्हाला जर बॅलन्स शीट दिली नसेल तर हे सगळं आहे. जर बॅलन्स शीट दिली असेल तर प्रश्नच येत नाही, तुम्हाला डिरेक्टली अमाऊंट्स त्याच्यामध्ये दिलेले असतात, त्या आपण घेऊ शकतो. दिली नसेल तर एक ओपनिंग बॅलन्स शीट करायची, त्याच्या ओपनिंग ऍसेट्स, ओपनिंग लायबिलिटी सगळ्या लिहायच्या, त्याचा डिफरन्स काढायचा, म्हणजे तो कॅपिटल फंड मध्ये घ्यायचा, आणि जो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपण ओपनिंग कॅपिटल फंड म्हणून घेणार आहोत. सो बेसिकली कॅपिटल फंड म्हणजे काय कळलं? प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये जे कॅपिटल असतं ते नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल फंड असतं. सेकंड आपली टर्मिनॉलॉजी आहे सबस्क्रिप्शन्स किंवा एंट्रन्स फीज. सबस्क्रिप्शन्स, एंट्रन्स फीज, मेंबरशिप फीज ह्या सगळ्या साधारण एकाच कॅटेगरीत मोडणाऱ्या, म्हणजे मिनिंग त्याचं साधारण सेमच आहे. दीज आर द फीज रिसिव्ड बाय द मेंबर्स टू रिटेन देअर मेंबरशिप.
मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की मेंबरशिप तुमची जर कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला मेंबरशिप फीज भरायला पाहिजेत, सबस्क्रिप्शन फीज भरायला पाहिजेत. त्या जर तुम्ही भरल्या नाहीत तर तुमची मेंबरशिप कॅन्सल होऊ शकते. समजा तुम्ही एखादी लायब्ररी जॉईन केली तर लायब्ररीमध्ये तुम्हाला मंथली लायब्ररीचे जे फीज आहेत त्या भरायलाच लागतात, त्याला सबस्क्रिप्शन फीज म्हणतात. त्या जर तुम्ही भरल्या नाहीत तर तुम्ही पुढच्या महिन्यात गेलात आणि सबस्क्रिप्शन तुमचं संपलं असेल तर तुम्हाला बुक्स नाही मिळणार. सो तुम्हाला ते कंटिन्यू करण्यासाठी, तुमची मेंबरशिप रिटेन करण्यासाठी, कंटिन्यू करण्यासाठी ह्या फीज तुम्हाला भरायला लागतात. सबस्क्रिप्शन्स आर समटाइम्स कॅपिटलाइज अँड समटाइम्स शोन ॲज रेव्हेन्यू इन्कम्स. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं की सबस्क्रिप्शन्स कॅपिटलाइज करायचे आहेत का रेव्हेन्यू इन्कम म्हणून दाखवायचे आहेत. त्याप्रमाणे आपण ते करायचे आहेत. बाय डिफॉल्ट सबस्क्रिप्शन्स रेव्हेन्यू इन्कम मध्ये आपण प्रॉब्लेम मध्ये घेणार आहोत. अगदी जर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल तर 50% ऑफ द सबस्क्रिप्शन्स आर टू बी कॅपिटलाइज, मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज, एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, पर्सेंटेज दिलेलं असतं, अमाऊंट दिलेली असते, तेवढी अमाऊंट तुम्ही कॅपिटलाइज म्हणून कॅपिटल फंडला घ्या किंवा सेपरेट फंड तुम्ही दाखवू शकता आणि उरलेली अमाऊंट ऍज इन्कम म्हणून दाखवायची असते. सो रेव्हेन्यू इन्कम म्हणून ते घेतलं जातं. सबस्क्रिप्शन्स कॅपिटलाइज करताना त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायच्या. इथे जर ते सबस्क्रिप्शन्स काही पर्टिक्युलर पर्पज साठी दिलेले असतील तरच फक्त एक वेगळा फंड क्रिएट करायचा, अदरवाईज ते कॅपिटल फंडला ऍड करून टाकायचं. आणि जर ते रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करायचं असेल तर इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला घ्यायचं. इन्कम एक्सपेंडिचर इज अ नॉमिनल अकाउंट. क्रेडिट सगळे इन्कम्स असतात, डेबिट सगळे एक्सपेन्सेस असतात. अगदी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आयडेंटिकल ते असतं. थर्ड आपली टर्मिनॉलॉजी आहे डोनेशन्स. जे डोनेशन्स फ्रॉम द मेंबर्स किंवा आउटसाइडर्स. डोनेशन्स आर द गिफ्ट्स गिवन बाय द मेंबर्स ऑर द आउटसाइडर्स. डोनेशन्स ही मेंबरशिप फी सोडून आहे. मेंबरशिप फी ही कंपल्सरी असते. तुम्हाला जर मेंबरशिप कंटिन्यू करायची असेल तर तेवढी मेंबरशिप फी भरायलाच लागते. पण डोनेशन्स कंपल्सरी नाहीयेत. त्या मेंबर्सना द्यायच्या असतील तर ते देऊ शकतात किंवा आउटसाइडर्स कडनं सुद्धा डोनेशन्स घेऊ शकतात. Donations are sometimes treated as revenue incomes and mostly they are capitalized. Donations mostly capitalized होतात पण sometimes they are treated as revenue income as well. कुठली रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट होतात डोनेशन्स? डोनेशनचे 3 टाइप आहेत. जनरल डोनेशन्स. जनरल डोनेशन्स आर रिसिव्ड विदाउट एनी कंडिशन ऑफ इट्स युटिलायझेशन. जनरल डोनेशन दिले की माझ्याकडे काही कारणास्तव माझ्याकडे पैसे होते म्हणून मी ते ऑर्गनायझेशन, एक एनजीओ आहे, त्याला जाऊन मी पैसे दिले. नॉट फॉर अ स्पेसिफिक रिझन की ह्या पैशांचं असंच करा, एखाद्या हुशार मुलाची फीस भरा वगैरे, असं काही नाहीये. नॉट फॉर अ स्पेसिफिक रिझन, जस्ट अ डोनेशन. तेव्हा त्याला पर्टिक्युलर रिझन नसतं, त्याच्या युटिलायझेशनसाठी जी काही कंडिशन नसते, तेव्हा इट इज ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम अँड क्रेडिटेड टू इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. कोणती रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करायची डोनेशन्स? जनरल डोनेशन्स, ज्याला युटिलायझेशनसाठी कोणतं पर्पज, रिझन, कंडिशन काही नसतं. सेकंड टाइप आहे स्पेसिफिक डोनेशन्स. मग जनरल डोनेशनला रिझन नाहीये तर स्पेसिफिक डोनेशन हे स्पेसिफिक पर्पज साठी दिलेलं असतं. डोनेशन्स रिसिव्ड फॉर अ स्पेसिफिक रिझन ऑर अ स्पेसिफिक पर्पज. त्या डोनेशन साठीच फक्त ते पैसे वापरले, त्या पर्पज साठीच ते डोनेशन वापरलं गेलं पाहिजे, असं जो डोनेशन देणारा मेंबर आहे किंवा आउटसाइडर आहे त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं असतं. दीज आर केप्ट सेपरेटली अँड युज्ड ओनली फॉर द सेड पर्पज. ज्या पर्पज साठी दिले त्याच्यासाठीच वापरायचं. एक्झाम्पल्स काय असू शकतात? बिल्डिंग फंड डोनेशन, प्राइज फंड डोनेशन. हे आपण एक्झाम्पल्स ह्याच्या आधीही पाहिलेली आहे. नवीन बिल्डिंग बांधायची, जिम बांधायचं आहे तर जिम साठीचे सगळे खर्च, याच्यासाठी डोनेशन, की ते जे डोनेशन आहे ते याच कारणासाठी वापरलं जाईल. प्राइज फंड, कोणी कोणी असे पैसे देतात ना की ह्या पहिल्या आलेल्या मुलाला हे प्राइज द्या म्हणून, तो जो प्राइज फंड आहे त्याच्यासाठीच ते वापरायचं. प्राइज फंड साठी आलेले पैसे डोनेशनला वापरायचे नाहीत किंवा प्राइज फंड साठी आलेले पैसे सॅलरी द्यायला वापरायचे नाहीत. आलं लक्षात? सो हे त्या पर्टिक्युलर पर्पज साठी वापरायचं. तिसरा टाइप कोणता? एंडोमेंट फंड. एंडोमेंटचा ह्या शब्दाचा अर्थच असा आहे लाईफ लॉंग. एंडोमेंट तुम्ही पॉलिसीज पण पाहिलेल्या असतील की त्याला 99 इयर्स साठी वगैरे या केलेल्या असतात पॉलिसीज, लाईफ लॉंग पॉलिसीज असतात. मग ही जी डोनेशन्स आहेत ना, ही काय केलेली असतात? ही डोनेशन्स एका डिपॉझिट फॉर्म मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये ठेवली जातात आणि त्या इन्व्हेस्टमेंट वरती जे रिटर्न्स येणारे असतात ते युटिलाइज केले जातात एका स्पेसिफिक पर्पज साठी.
की फॉर एक्झाम्पल एक आधी मी त्यांचं मिनिंग सांगते. डोनेशन्स गिव्हन अंडर दिस टाइप ऑफ फंड्स आर गिव्हन फॉर अ पर्पज ऑफ परमनंट इन्कम सोर्स. परमनंट इन्कम सोर्स म्हणजे ते इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यावरनं येणारं जे इन्कम आहे दॅट विल बी युअर परमनंट इन्कम सोर्स. कळलं? ते डिपॉझिट म्हणजे जरी त्याची डिपॉझिटची एक्सपायरी झाली, मॅच्युरिटी झाली, परत नवीन डिपॉझिट करा, परत नवीन इन्व्हेस्टमेंट करा, परत त्याच्यावर जे रिटर्न्स आहेत ते त्या पर्टिक्युलर पर्पज साठी वापरा. एक्झाम्पल्स काय आहेत? रिटर्न्स ऑन सच डोनेशन्स आर युज्ड फॉर स्पेसिफिक रिझन्स लाईक डिस्ट्रीब्युशन ऑफ प्राइजेस, सपोर्ट प्रोग्राम लाईक ब्लड डोनेशन, काही चॅरिटीसाठी आहे. आता शाळा जशा सुरू होतात तशा बऱ्याच ऑर्गनायझेशन वह्या पुस्तकं वाटतात, दप्तरं वाटतात, किंवा थंडी येते तशी ब्लँकेट्स वाटतात, छत्र्या वाटतात. सो हे स्पेसिफिक रिझन आहे की रेनकोट्स, छत्री हे द्यायचं मुलांना, किंवा ब्लँकेट्स द्यायचे, स्वेटर्स द्यायचे, अशा काही पर्टिक्युलर चॅरिटी रिलेटेड सर्व्हिसेस असतात त्या द्यायच्या असतात. सो त्याच्यासाठी एखाद्या माणसाने तुम्हाला 1,00,000 रुपये दिले असतील ते 1,00,000 रुपये डिपॉझिट करा. त्या डिपॉझिट वरती येणारं जे इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्ट मधनं हे सगळे खर्च करा असं त्याला सांगितलेलं असतं. सो तो जो इंटरेस्ट आहे किंवा दॅट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रीटेड एज रेव्हेन्यू इन्कम अँड इट इज युटिलाइज फॉर द स्पेसिफिक रिझन, बट द डोनेशन इज कॅपिटलाइज्ड. दोन मधला फरक कळतोय तुम्हाला? डोनेशनची जी अमाऊंट आहे ती कॅपिटलाइज करायची, ती यूज करायची नाही. त्याचे जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल, डिव्हिडंड मिळेल, किंवा अजून काही त्याच्यावरती डिबेंचर्स मध्ये गुंतवले असेल तर इंटरेस्टच मिळतो त्याच्यावरती. सो जे काही त्याच्यावरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्या पर्टिक्युलर रिझन साठी वापरायचं. हेन्स इट इज ट्रीटेड ॲज इन्कम, रेव्हेन्यू इन्कम, अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस साठी ते वापरलं जातं. डोनेशन कळलंय तुम्हाला? पुढची टर्मिनॉलॉजी बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट आपली आहे लिगसी. Legacy is the gift given by a person to an organization as per his will. After the death of such person, the legal heirs hand over the gift to the organization. एखाद्या माणसाने त्याच्या विल मध्ये लिहिलेलं असतं की मी गेल्यानंतर सर्टन अमाऊंट किंवा आपली स्वतःची जागा, जमीन, गाडी, व्हॉट एव्हर त्यांच्याकडचं कॅश ऑर काइंड असं त्यांनी विल मध्ये लिहून ठेवलेलं असतं की ही गोष्ट या ऑर्गनायझेशनला डोनेट करा. जोपर्यंत तो माणूस आहे तोपर्यंत ते डोनेशन होणार नाही. त्यांनी त्याच्या विल मध्ये तसं लिहिलेलं असतं. सो आफ्टर द डेथ ऑफ सच पर्सन, द लिगल हेअर्स ऑर द सक्सेसर्स ते काय करतात? ऍज पर द विल दे हँड ओव्हर द गिफ्ट टू द ऑर्गनायझेशन. त्याला म्हणायचं लिगसी. इट कॅन बी गिव्हन इन कॅश ऑर काइंड. सिन्स दिस इज अ वन टाइम नॉन रिकरिंग इन्कम, इट इज कॅपिटलाइज्ड अँड ऍडेड टू कॅपिटल फंड. वन टाइम आहे, एकदाच होणार आहे. If this legacy is given for a specific purpose, then a special legacy fund is created. मगाशी आपण अशी बरेच उदाहरणं पाहिली की प्राइज साठी द्यायचं आहे किंवा त्या माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे एखादा अवॉर्ड द्या असं म्हणतात. सो ते त्या कारणासाठी दिलेलं असेल ते स्पेशल लिगसी फंड क्रिएट केला जातो. अदरवाईज कॅपिटल फंडला ते ट्रान्सफर करायचे पैसे. कळलं? नेक्स्ट आहे लाईफ मेंबरशिप फीस. मगाशी आपण मेंबरशिप फी पाहिली. मग लाईफ मेंबरशिप फी म्हणजे काय? लाईफ टाईम मेंबरशिप. फीज ऑफर्ड टू अ मेंबर ऍज होल लाईफ मेंबरशिप. होल लाईफ मेंबरशिप म्हणजेच लाईफ टाईम मेंबरशिप ऑफ द ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज अ लाईफ मेंबरशिप फी. एकदाच घेतली जाते. इन्स्टेड ऑफ पेईंग द पिरियॉडिक फीज, मंथली फीज, क्वार्टरली, इयरली अशा पे केल्या जातात. सम मेंबर्स प्रिफर टू पे द लमसम अमाउंट. Since this is a one-time non-recurring income, it is capitalized and added to capital fund. Sometimes part of the life membership fees are used for day-to-day activities. They are treated as revenue income and credited to income expenditure account. जर असं तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल ऍडजस्टमेंट्स मध्ये की अ पार्ट ऑफ द लाईफ मेंबरशिप फीज आर युज्ड फॉर डे टू डे एक्सपेन्सेस, मग आपण त्या काय करणार आहोत? इन्कमला घेणार आहोत. म्हणजेच कुठे घेणार आहोत? क्रेडिटेड टू इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. जर दिलं असेल तर इन ऍब्सेन्स ऑफ एनी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन फुल अमाऊंट इज कॅपिटलाइज्ड. अशी कोणतीही इन्स्ट्रक्शन दिलेली नसेल तर लाईफ टाईम मेंबरशिप फीज या कॅपिटलाइज करायच्या, कारण ते वन टाइम असतात. इथपर्यंत सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत का?
आता आपण ह्याच्या पुढे ऍडजस्टमेंट्स घेणार आहोत. जसं आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या फायनलायझेशनच्या प्रोप्रायटरी पार्टनरशिप पाहिले आपण फायनलायझेशन, त्याच्या वेळेला आपण जशा ऍडजस्टमेंट्स करत होतो तशा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या कोणत्या कोणत्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या मी आधी दाखवणार आहेत आणि मग आपण प्रॉब्लेम्स करायला सुरुवात करणार आहोत. ऍडजस्टमेंट्स बघूयात आता.